प्रिपरेशन ऑफ फिनॉल. फर्स्ट मेथड डाउस प्रोसेस. 2-3दा बोर्डाला पडलेला क्वेश्चन आहे. प्रिपेअर फिनॉल बाय युजिंग डाउस प्रोसेस और बाय युजिंग क्लोरोबेन्झीन. फिनॉल तयार करण्यासाठी आपण बघा स्टार्टिंगला क्लोरोबेन्झीन घेतलेला आहे. त्याची रिएक्शन सोडियम हायड्रॉक्साईड सोबत NaOH सोबत केली आहे. त्यासाठी कंडिशन काय आहे बघा 623 केल्विन आणि 300 ॲटमॉस्फिअर कंडिशन. सो व्हेन क्लोरोबेन्झीन इज ट्रीटेड विथ सोडियम हायड्रॉक्साईड ॲट 623 केल्विन 300 ॲटमॉस्फिअर प्रेशर देन फर्स्ट इट फॉर्म सोडियम फिनॉक्साईड. इकडचा हा Cl जाईल आणि हा H जाईल. Cl बाहेर पडणार आहे. हा जो Na आहे हा इथं काय येणार आहे हा NaO. हा NaO इथं येईल. हा H Na सोबत जाईल NaCl आणि बाय प्रोडक्ट काय येणार आहे वॉटर. इथं आपल्याला 2 NaOH लागणार आहे बॅलन्सिंग केल्या. सो फर्स्ट प्रोडक्ट क्लोरोबेन्झीन ऑन ट्रीटिंग विथ सोडियम हायड्रॉक्साईड ॲट 623 300 ॲटमॉस्फिअर प्रेशर वी गेट फर्स्ट सोडियम फिनॉक्साईड. आणि त्या सोडियम फिनॉक्साईडचं आपण जर ऍसिड हायड्रोलिसिस केलं HCl सोबत रिएक्शन केली तर हा Na हा Cl NaCl बाहेर पडेल आणि हा Na जागी काय येणार आहे H आणि आपल्याला काय भेटणार आहे फिनॉल भेटणार आहे. सो दिस इज डाउस प्रोसेस. क्लोरोबेन्झीन ट्रीटमेंट विथ सोडियम हायड्रॉक्साईड 623 Kelvin 300 atmosphere. First we get sodium phenoxide. After acid hydrolysis we get phenol. सेकंड मेथड फ्रॉम क्युमिन. क्युमिन म्हणजे काय रिंग आहे. रिंगला आयसोब्युटाइल अटॅच आहे. रिंगला कोण अटॅच असणार आहे आयसोब्युटाइल. बेन्झेनिनला जर आयसोप्रोपाइल जर अटॅच असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहे क्युमिन. रिंग आहे आणि त्याला काय अटॅच आहे CH3 आयसोप्रोपाइल. त्यामुळे त्याचं नाव आहे आयसोप्रोपाइल बेन्झेन. ज्यावेळेस क्युमिनची रिएक्शन आपण कोणासोबत करणार आहे ऑक्सिजन सोबत करणार आहे इन प्रेझेन्स ऑफ कोबाल्ट नॅफ्थलेट. इन प्रेझेन्स ऑफ कोबाल्ट नॅफ्थलेट ज्यावेळेस क्युमिनची रिएक्शन कोबाल्ट नॅफ्थलेट सोबत करणार आहे त्यावेळेस सिंपल हा H काढायचा आणि त्या H मध्ये काय करायचे हे 2 ऑक्सिजन मिक्स करायचे. हा प्रोडक्ट भेटेल आपल्याला. हा H रिप्लेस केलाय त्या H काढून तिथं काय केलेलं आहे 2 ऑक्सिजन अटॅच केले आणि परत तो H ठेवलेला आहे. त्या स्ट्रक्चरला म्हणायचं आहे आयसोप्रोपाइल बेन्झीन पर ऑक्साईड. एक एक्स्ट्रा ऑक्सिजन असेल तर त्याला आपण पर ऑक्साईड म्हणतो. सो क्युमिनची रिएक्शन आयसोप्रोपाइल बेन्झीनची रिएक्शन ज्यावेळेस आपण ऑक्सिजन सोबत करतो इन प्रेझेन्स ऑफ कोबाल्ट नॅफ्थलेट आपल्याला पहिला भेटणार आहे आयसोप्रोपाइल बेन्झीन पर ऑक्साईड. त्यानंतर त्याचं रिएक्शन ऍसिड सोबत केलं तर अशी रिएक्शन होईल हा OH जो आहे तो इतर रिंगला अटॅच होईल आणि ऍसिटोन काय होणार आहे बाहेर पडेल आणि फायनली आपल्याला काय भेटणार आहे फिनॉल. तो क्युमिन 2-3दा रिएक्शन पडलेली आहे बोर्डला. तो क्युमिनची रिएक्शन फिनॉल तयार करण्यासाठी करणार आहे. क्युमिनची रिएक्शन ऑक्सिजन सोबत केलं पहिला पर ऑक्साईड भेटेल परत ऍसिड सोबत केलं तर आपल्याला काय भेटणार आहे फिनॉल.